चला 4.3 या सराव संचमध्ये आपण आहोत. आपला प्रश्न आहे, श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे 20 रुपये आदिमूल्य देऊन शेअर्स 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये आदिमूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील असा प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे. बघा, काल पाहिलं तसं खूप सोपा प्रश्न आहे. काय करायचं आपल्याला, श्रीमती देशपांडे यांनी काय केलंय, 20,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. दर्शनी किंमत 5 रुपये आदिमूल्य 20 रुपये असलेले शेअर्स आपल्याला त्यांनी घेतलेले आहेत. तर त्यांना एकूण किती शेअर्स मिळतील इथं आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, दर्शनी किंमत काय करायचंय, दर्शनीय किंमत किती आहे त्यांच्या शेअर्स मध्ये 5 रुपये. आता आदिमूल्य किती दिला त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच दिले, आदिमूल्य 20 रुपये. बाजार भाव काय रे, बाजार भाव काय दिलाय, 20,000 रुपये. बाजार भाव किती दिला, 20,000 रुपये आपल्याला दिलेला आहे. तर सांगितलं त्यांना किती शेअर्स मिळतील, शेअर्सची संख्या काढायची. या ठिकाणी काय करायचंय, शेअर्सची संख्या काढायची. सूत्र काय, सूत्र आहे तो रे, काय सूत्र, बाजार भाव आपल्याला दिलाय, दर्शनीय किंमत दिली, आदिमूल्य दिलंय, त्याचं सूत्र काय आपल्याकडं, बाजार भाव बरोबर दर्शनीय किंमत अधिक आदिमूल्य या ठिकाणी बाजार भाव आपला आहे 20,000 रुपये. बाजार भाव किती आहे, 20,000 रुपये. दर्शनी किंमत आहे तुमची 5 रुपये, आदिमूल्य तुम्हाला दिलेलं आहे 20 रुपये, बरोबर. आता बाजार भाव बरोबर म्हणजे आपल्याला बाजार भाव बरोबर दिले, बाजार भाव आपल्याला 20,000 रुपये आहे, मग म्हणून आपण दोघांची बेरीज करू. त्या दोघांची बेरीज किती येणार, जी तुमची दर्शनीय किंमत आहे ती आणि आदिमूल्य यांची बेरीज आली आपल्याकडे 25 रुपये. किती आली, 25 रुपये. आता काय काढायचंय, शेअर्सची संख्या, त्यांना किती शेअर्स मिळतील असं सांगितलं. आता आपल्याकडे दुसरं सूत्र काय रे, एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणाकारामध्ये बाजार भाव. एकूण गुंतवणूक आपण इथे लिहू, एकूण गुंतवणूक बरोबर एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणाकारामध्ये बाजार भाव. छान. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या काय आहे, शेअर्सची संख्या गुणाकारामध्ये बाजार भाव. गुणाकारामध्ये काय द्यायचे तुम्हाला, बाजार भाव. आता शेअर्सची संख्या माहिती आहे का तुम्हाला, नाही, मग काढायची. बाजार भाव आहे, एकूण गुंतवणूक आहे. आपल्याकडे दुसरं सूत्र आपल्याला वापरायचंय, शेअर्सची संख्या. काय वापरायचंय, शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागाकारामध्ये बाजार. एकूण गुंतवणूक भागाकारामध्ये काय लिहायचंय, बाजार भाव. सगळ्याला माहिती, सगळ्याला म्हणजे इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, बाजार भाव दिलाय, दर्शनी किंमत दिली, आदिमूल्य दिले, शेअर्सची संख्या आपल्याला काढायची आहे. मग आता शेअर्सची संख्या माहिती आहे का तुम्हाला, नाही.
एकूण गुंतवणूक माहिती आहे का तुम्हाला? हो, एकूण गुंतवणूक किती झाली त्यांची? कुठे एकूण गुंतवणूक? आपल्याला बाजारभाव दिला, बाजारभाव किती दिला? बाजारभाव किती दिलाय? 20,000. मग आपल्याला तेच करायचं, एकूण गुंतवणूक. आता इथं किती आली एकूण बेरीज? 25 रुपये, बरोबर. आणि आपल्याला काढायचं काय? बाजारभाव. बाजारभावावरून काढायचं काय? शेअर्सची संख्या. मग आपण काय करू? 20,000 छेदामध्ये किती रे? 25. मग बरोबर ह्या 25 न 20,000ला तुम्हाला भाग द्यायचा. जाते बघा, 25 न 200ला तर आरामशीर भाग जातो. जातो का? जातो. कितीच्या पाड्यात? 25च्या पाड्यातच आहेत. 25 किती? 200. 25 8 200. किती कटले? हे पुढचे दोघ जण कटले. राहिलेत किती शून्य तुमच्याकडं? 2. ते सन्मानानं खाली घ्या. आता शेअरची संख्या विचारली होती. शेअरची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव. बाजारभाव आला आपला 25 रुपये, बरोबर. बाजारभाव किती आला आपला? 25 रुपये. मग आपल्या तिथे काय दिलं? बाजारभाव आधी आपण किती घेतला होता? 20,000 रुपये. सॉरी, हे चुकलं आपलं बहुतेक. आपल्याला काय करायचं? एकूण गुंतवणूक 20,000 रुपये पाहिजे. आपण बाजारभावच 20,000 रुपये घेतला, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. हा आपला बाजारभाव आहे, बरोबर. इथं हा मुद्दा आपला थोडासा वेगळा झाला. आपण बाजारभावच घेतला होता. आता हे आला आपला बाजारभाव. मग ही काय होती? त्यांची एकूण गुंतवणूक. या ठिकाणी जो बाजारभाव आपण लिहिला का, तिथं त्यांची गुंतवणूक होती. काय होती? गुंतवणूक 20,000 रुपये होती. गुंतवणूक किती होती? 20,000 रुपये. एकूण गुंतवणूक त्यांनी 20,000 रुपये केली. शेअर्सची संख्या विचारली तुम्हाला. शेअर्सची संख्या किती आली? 800 शेअर्स कोणाला मिळतील? श्रीमती देशपांडे यांना. मग म्हणून आपण इथे लिहू श्रीमती देशपांडे. श्रीमती देशपांडे यांना किती शेअर्स मिळतील असा आपल्याला प्रश्न विचारला होता. तर आपण लिहू श्रीमती देशपांडे यांना 800 शेअर्स मिळतील. 800 शेअर्स मिळतील. काही प्रॉब्लेम असेल तर विचारून घ्या, बरोबर. पुन्हा झंझट नको. काल आपल्याला एक मित्रानं सांगितलं होतं, त्याला हे समीकरण आवडलंय. त्याचं मत आहे की जे आपलं एक सामायिक समीकरण आहे त्याच्यावर सर तुम्ही रिव्हिजन घ्या. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की बाबा तुम्हाला येते, तुम्ही पुढच्याला सहकार्य करा. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, किंवा असं पण म्हटलेलं आहे बघा. बघा हे लिहून घ्या. आपण चर्चा तर करणारच आहोत. चर्चेला काय आपल्याला विषयच पाहिजे, बरोबर. बघा याच्यात परत इथं चुकलं होतं माझ्याकडून. बाजारभावच मी 20,000 रुपये लिहिता, जो आपल्याकडे आता 25 रुपये आलेला आहे. या दोघांची बेरीज. बाजारभाव बरोबर आपलं हे सूत्र होतं. तर तिथं काय केलं? एकूण गुंतवणुकीच्या ऐवजी मी बाजारभाव लिहिलेला होता. तर हे बघा, आपण पुढचा प्रश्न लगेच बघू. तर राहिले तर फक्त आपले 2 प्रश्न, बरोबर.